मित्र, विरोधी पक्ष किंवा विरोधी विचारधारेची व्यक्ती त्यांचं सगळं चुकीचं असते असा जर आपली धारणा असेल तर त्या धारणेमध्ये काही बदल करण्याची गरज आहे का यावर विचार होणं अतिशय गरजेचं आहे. आपल्या विचारधारेच्या विरोधामधल्या व्यक्ती, संस्था, चळवळी, पक्ष ते त्यांची विचारधारा घेऊन वाटचाल करत आहेत आणि आपण एक विचारधारा घेऊन जगत आहोत. समजा आपली जी एखादी मागणी आहे त्या मागणीला पोषक अशा पद्धतीचा त्यांनी एखादा निर्णय घेतला तर त्या निर्णयाचं स्वागत करायचं की नाही हा प्रश्न. तर काही जण विवेक बुद्धीची माणसं म्हणू शकतील की बाबा करायला पाहिजे. काही जण हट्टी दुराग्रही म्हणतील की नाही, त्यांचं चांगलं असो वाईट असो त्यांचं तोंड बघायचं नाही, त्यांचं चांगलं कोणतंही असलं तरी आपण ते मानायचंच नाही. असा जर दुराग्रह असेल म्हणजे त्यांनीही बदलणार नाही ना आपणही बदलणार नाही असं जर असंच चालू राहणार असेल तर मग चालू द्या. मग जे चाललंय ते चालू द्या मित्र. तर आपल्याला एक सर्वसाधारणपणे शहाणी माणसं आणि एक मत आहे, शहाण्या माणसाचं, शुद्ध माणसाचं, समन्वय माणसाचं एक मत असते की एखादी गोष्ट समजा त्यांच्याकडून विधायक घडलेली असेल, विधायक ते करण्याचा निर्णय घेत असतील तर आपण त्यांना जर त्याचं स्वागत केलं तेवढ्या निर्णयापुरतं किंवा तेवढ्या बाबीपुरतं, तेवढ्यापुरतं का असेना, तर कदाचित ते चांगले निर्णय होऊन समाज एकत्र यायला थोडक्यात मदत होईल असे मानायला काही हरकत नाही. कारण आपण जर मानवजातीच्या इतिहासाचा अभ्यास करत आलो तर सुरुवातीच्या काळ हा अतिशय हे जातीव्यवस्था नव्हती, वर्णव्यवस्था नव्हती, मानवाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये हजारो वर्षे असं काहीच नव्हतं. पण ही लग्नव्यवस्था आली, माणसं एकत्र आली, त्यातून हे वर्णव्यवस्था, जाती व्यवस्था दृढ झाल्या वगैरे, ह्या काही दोष निर्माण झाले. पण या वर्णव्यवस्था असेल, जाती व्यवस्था असेल, अस्पृश्यता असेल, हे विषच आहे. पण या विषयामध्ये काही जर फरक पडत असेल थोडा, एखाद्या अस्पृश्यता माणसाला मंदिरामध्ये पूजेचा मान देण्यात आला असेल तर पूजेचा मान देण्यात आलेला असेल तर आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे. मग आपली मागणी आहे ना, मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश मिळाला पाहिजे. काही काही मंदिरामध्ये स्त्रियांना सुद्धा प्रवेश नाही, त्याच्यासाठी सुद्धा आंदोलनं या देशामध्ये करावी लागतात. आजही चंद्रावर जाण्याचे स्वप्न पाहणारा माणूस आजही इथले काही माणसं उंदरावरच आहे. म्हणून आजही काही गोष्टी, रूढी, प्रथा, परंपरा आणि विषमतावादी विचारधारेचा जसं सिमेंट घट्ट असते हुरतून बसल्यासारखं, तशा पद्धतीची घट्ट मानसिकता आहे. त्याच्यात काही बदल होण्याची शक्यता नाही, दगडासारखी मानसिकता आहे. परंतु काही माणसं या पोषक असतात, परिवर्तनाला पोषक विचारधारेचे असतात, त्यांचं आपण स्वागत झालं. मी एक तुम्हाला सांगायला वाटेल की आता प्रभू रामचंद्राच्या अयोध्यामध्ये जे पूजाचा 11 जणांची निवड झाली मुख्य पूजेमध्ये, त्यामध्ये कांबळे नावाच्या एका कुटुंबाचा ची निवड झाल्याचं वृत्त वाचलेलं आहे. त्यांची मुलाखती मी पाहिली, विठ्ठल कांबळे आणि उज्ज्वला कांबळे यांची. खरं तर हे कांबळेची निवड झाली, चांगली गोष्ट. पण आता याचा अर्थ आपल्याला मी पूजेचं समर्थन किंवा मंदिरात जाण्याचं समर्थन
एवढ्यासाठीच करतो की काही माणसांना या देशामध्ये आजही अस्पृश्य मानून त्यांना मंदिरात प्रवेश नाही, काही ठिकाणी स्त्रियांनाही प्रवेश नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पण भूमिका होती की आम्हाला काही स्वर्ग मिळवायचा नाही तर मंदिरात प्रवेश होऊन आम्ही माणूस आहोत, आम्ही माणूस असण्याचा हक्क प्रस्थापित करायचे, म्हणून मंदिर प्रवेशासाठी त्यांनी प्रयत्न केला. काळाराम मंदिराच्या प्रवेशाचं आपण उदाहरण घेऊ शकतो. आजही काळाराम मंदिरातला प्रवेशासाठी जसा तेव्हा लढा द्यावा लागला, आजही अनेक गावामध्ये मंदिर खुले नाहीत सर्वांसाठी. हे कटू सत्य आपण मान्य करायला जसं पाहिजे, पण जिथं जिथं प्रवेश दिला गेला आहे त्यांचंही कौतुक केलं पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे. आणि जे जे देण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचंही स्वागत व्हायला काही हरकत नाही. हां, त्यांच्या दुसऱ्या विचारधारेचे तुम्हाला जे चुकीचं वाटतं त्याच्यावर अवश्य आपण टीका केली पाहिजे, काही हरकत नाही. पण जर का अशा काही गोष्टी घडत असतील कोणाकडनं तर नक्की आपण त्यांचं स्वागत करू, नक्की करू. अजून आता राम मंदिराचा जो काही झालं त्याचं उद्घाटनाचा सोहळा आहे आणि त्या ठिकाणी रामलल्लांची मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. हे राम मंदिराचा प्रश्न मिटला ते बरं झालं की नाही? किती वर्षापासून तो घोंगडं भिजत घोंगडं असल्यासारखं होतं. दरवर्षी ते बापरे काळा दिवस, अमुक दिवस, त्यानंतर तणाव, हे सगळं प्रकार होता. एखादाचा हे मिटला. बरं, ते भाजपच्या सरकारच्या काळामध्ये मिटला. त्याचा न्यायालयीन लढाई अनेक वर्षापासून लढत होती, त्याच्यामध्ये अनेक पक्षांनी सहकार्य केलेलं आहे. आता त्यांच्या काळामध्ये तो मिटलेला आहे. आता ठीक आहे, ज्याची सत्ता असते त्यांनी त्याचं श्रेय घेणार. त्याच्या काळामध्ये जो कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमामध्ये त्यांचे फोटो येणार, ते उत्सव करणार. ठीक आहे, त्यांनी त्याचा उपयोग राजकारणासाठी किंवा राजकीय भांडवल म्हणून करू नये ही अपेक्षा रास्त आहे. पण कोणत्याही पक्षाच्या काळामध्ये जर राम मंदिराचा प्रश्न मिटला असता आणि अशी मंदिराच्या ठिकाणी ते स्थापना करण्याचा विषय आला असला तर त्यातही लोकांचा थोडासा उत्साह झाला असता, थोडा कमी झाला असता. परंतु ह्या गोष्टीकडे नकारात्मक न पाहता एकदा हे राष्ट्रीय समस्याच होऊन बसलेली होती, ती एकदाचा निपटारा झालेला आहे, निघून गेलेला आहे. ज्यांनी ते निपटारा करण्यासाठी सहकार्य केलेलं आहे ते कोणत्याही पक्षाचे असतील त्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे. इतकी विचाराची उदारता आपल्यामध्ये असली पाहिजे. कारण मला तर असं माझं मत आहे की त्याच माणसाला टीका करण्याचा अधिकार आहे जे माणसं गुणाचं पण कौतुक करू शकतात. पण आपल्याला नाही, फक्त आम्ही टीकाच करत राहणार, गुणाचं अजिबात कोणताही गुण असो तुमच्यामध्ये आम्ही अजिबात करणार नाही. तर मित्र, ही नकारात्मक पर्सनॅलिटी तयार होते, यातून नकारात्मक व्यक्तिमत्व तयार होते. आणि अशा व्यक्तिमत्वाचं मला फारसं काही या अशा व्यक्तिमत्वाकडून समाजामध्ये सामंजस्याचं, समन्वयाची अपेक्षा आपल्याला करता येत नाही. म्हणून देश हा वेगवेगळ्या जाती धर्माने इथं लोक आहेत, या सगळ्यांना या सगळ्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणं, सगळ्यामध्ये स्वातंत्र्य, समता रुजवणं, बंधुत्व रुजवणं, आपलं म्हणजे संविधानाची मूल्य रुजवणं, हे आपल्या भारतीय नागरिक म्हणून आपलं सर्वांच्या समोर एक फार मोठं आव्हान आहे. आणि यासाठी सर्वांच्या मदतीनं आपल्याला हे करावं लागणार आहे. तरच ही भारतीय संविधानाची मूल्ये, मानवतावादी मूल्ये रुजण्याच्या प्रक्रियेला गती येणार आहे. म्हणून आपण इतरांमध्ये मिसळून, आता जिथं अंधार आहे, नाही अंधार आहे, मला त्या अंधाराचा लई कंटाळा आहे बाबा, त्या अंधाराचं मला तोंड पाहायचं नाही म्हणलं तर अंधार दूर होईल का? जिथं अंधार आहे तिथं आपल्याला प्रकाश घेऊन जायचं आहे, आपल्याला प्रकाश यात्री व्हायचं आहे. तरच जगातला आपण अंधार दूर करू शकतो. अंधाराच्या जवळच मला जायचं नाही. मला मूर्ती घडवायची आहे, परंतु मूर्ती घडवायची आहे, परंतु दगड मला आवडत नाही, दगडाच्या जवळ मला जायचं नाही. तर आपोआप मूर्ती कशी तयार होईल? आपल्याला दगडाच्या जवळ जावंच लागेल. घाण साफ करायचं आहे तर घाणीच्या जवळ जावंच लागेल.
नाही, नाही, नाही. घाण मला साफ करायची, पण घाणीच्या जवळ मी जाणार नाही. तिथं मी झाडू मारणार नाही, फडा मारणार नाही. जर असं आमची भूमिका असेल, तर घाण घाणच राहणार आहे. तर आम्हाला या देशामधली स्वच्छता जर करायची असेल, तर स्वच्छता करण्यासाठी प्रत्येकाने हातात झाडू घेऊन स्वच्छता करावं लागेल. नाही, नाही, स्वच्छता आपोआप होते. कोण करायचं आपोआप? आपण घाण करायची, लोकांनी स्वच्छता करायची काय? तर मित्रहो, आपल्याला जे काही सकारात्मकता दिसेल जिथं-जिथं, त्या सकारात्मकतेचं आपण स्वागत करूया आणि जे काही नकारात्मक आहे ते दूर करण्यासाठी तिथं सकारात्मक विचार देण्याचा प्रयत्न करूया. काही जणांना आता म्हणायचे की उद्या 22 तारखेला राम मंदिरामुळे प्रत्येक मंदिरामध्ये उत्सव होणार आहेत. आपल्याला समजा मंदिरात जायची इच्छा नाही, मंदिरातले उत्सव पाहायचे नसेल, तर शाळेमध्ये उत्सव आपण करता आले पाहिजे. शाळेमध्ये उत्सवासाठी तरी आपल्याला शाळा मंदिर आहे, शाळा हे ज्ञान मंदिर आहे. त्या ज्ञान मंदिरात तुम्हाला कार्यक्रम घेता येतील ना, प्रांगणामध्ये कार्यक्रम घेता येतील. तर त्या दिशेनं आपल्याला काही करता येईल का? तर त्यासाठी प्रयत्न करावा आणि दोन्हीकडे जर सहभागी झाला तर दोन्हीकडे सहभागी व्हावं. ज्याला तिकडे जाऊन थोडं काय, तिथेही माणसंच आहेत ना, तिथे जाऊन आपले विचार मांडता येतात, त्यांच्यासोबत बसता येते. ठीक आहे, तुम्ही ते काही तुम्ही त्याच्यावर श्रद्धा नका ठेवू, पण माणसावर श्रद्धा ठेवली पाहिजे. आपण तर असं आपली विचारधारा असली पाहिजे. आपण जरी देव मानलो नाही, तर देव मानणाऱ्या माणसांना तरी आपल्याला किमान मानावं लागेल. कारण त्या मानणाऱ्या माणसांच्या माध्यमातून आपल्याला ह्या विकासाच्या कामाला गती देता येणार आहे. त्यामुळं समन्वयवादी भूमिकाच या देशामध्ये पुढं नेणारी भूमिका ठरणार आहे. ज्या ज्या गोष्टी विधायक असतील त्या विधायकतेचं स्वागत करून आपण पुढं जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जे जे निकेते ते घ्यावे, मिळमिळते अवघे टाकून द्यावे, ह्याच भूमिकेचा आपण पुरस्कार केला पाहिजे. जे चांगलं आहे, चांगुलपणा आहे, दुसऱ्यातलं जितकं चांगलं आहे तेवढं घ्यायचं. मधमक्खीची जशी भूमिका आहे, मधमाशीची भूमिका आहे की फुलामधला तिला जे गंध घ्यायचं आहे तीच तेवढा घेते, बाकीचं घेत नाही. तसं आपण कोणाही मधलं जे जे चांगलं आहे ते घेऊन ह्या विकासाची पोळी निर्माण करून या पोळीचा आस्वाद समाजाला देण्यासाठी प्रयत्नशील राहणं, हे आपलं अशी मानसिकता, आपण तसं मानसिकता बनवणं आणि तशा मानसिकतेचे माणसं घडवणं हे देशासमोरचं फार मोठं आव्हान आहे. आता एकलकोंडी, दुराग्रही आणि द्वेषी माणसांची संघटना फार मोठ्या प्रमाणामध्ये फोफावत आहेत. तर हे द्वेष कमी करून तिथं प्रेम, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, हे साने गुरुजींचा विचार समाजात रुजवण्यासाठी आपल्याला प्रयत्नशील राहावं लागणार आहे. देशाला प्रेमानंच जिंकता येते, या महापुरुषांच्या विचारावर आपल्याला श्रद्धा ठेवावं लागणार आहे. म्हणून कोणाचंही काही चांगलं असेल तर त्यांचं आपल्याला जितकं जाहीरपणे जरी जाहीर स्वागत करता आलं नाही तर किमान बैठकीत तरी स्वागत करावं. बैठकीत स्वागत करता आलं नाही तर त्याचं वैयक्तिक तरी स्वागत करावं. इतकी मानसिकता तरी किमान घडवावं, एवढी या शुभेच्छा देतो आणि जे जे चांगलं आहे त्याच्या स्वागतासाठी आपण तयार राहूया. धन्यवाद.